नगरपालिकेच्या घाटकोपर येणे विभागात महापुरुषांची संयुक्त जयंती जी साजरी होती, त्या संयुक्त जयंती साजरी करण्यापासून म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे आज ह्या संयुक्त जयंतीला 24 वर्ष झालेत. त्या पहिल्या वर्षापासून जी जयंतीमध्ये हिरिरीने भाग घेतात किंवा ते पुढाकार घेऊन ती जयंती साजरी करण्यासाठी असतात, ते कामगार नेते रमेश जाधव आपल्याबरोबर आहेत. साहेब, हा जो छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा जो कार्यक्रम आयोजित करता, याची सुरुवात तुम्ही केली आहे. तुमचे काय मोजके सहकार्य असतील? सुरुवात कशी केली, त्यानंतर काय प्रबोधनाचे कार्य केले, काय अडचणी आल्या किंवा तो कार्यक्रम कसा भरत गेला? पहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती निमित्त सर्वच आम्ही महापुरुषांच्या जयंत्या करतो. त्या जयंतीनिमित्त सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि तमाम भारतीय जनतेला मी जयंतीच्या शुभेच्छा देतो. आज मला पहिलं तर आपल्या चॅनलचं कौतुक करावं वाटलं, कारण आपण आमच्या इथल्या कामगारांची दखल घेतलीत. ही जयंती 24 वर्ष झाली, पण एकाही असं चॅनलवाल्याला आणि आमची दखल घेतली नव्हती. आपण प्रथम आलात, आमच्या कामगारांची दखल घेतली, त्यांचं मनोगत जाणून घेतलं, त्याबद्दल पहिलं मी आपलं मनापासून आभार मानतो. ही खरं कामगार इथले सगळे अत्यंत प्रामाणिक, चांगले, मेहनत करणारे होते. आणि या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांच्या युनियनच्या मार्फत मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो 2001ला, आणि त्यावेळेस आम्ही या ठिकाणी काम करत असताना इथला जो एकंदरीत कामगार वर्गांमधला उत्स्फूर्तपणा होता, तो कुठंतरी एका संघटित करण्याची आवश्यकता होती. आणि त्यासाठी आम्ही त्या काळात जयंतीची सुरुवात केली. मी आवर्जून माझं पुढचं मनोगत सांगताना आवर्जून मी अशा माणसाचं नाव सांगेल की त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र झालो, पण निधीची आम्हाला कोण द्यायला तयार नव्हतं. आणि त्या काळात एन विभागाचे घनकचरा व्यवस्थापनचे AHS, म्हणजे त्यावेळेस AE हा प्रकार नव्हता, आणि AHS होते अभयंकर. ते अभयंकरला पहिलं क्रांतिकारी जय भीम, कारण त्यावेळेस त्यांनी मला अशा शब्दात सांगितलं, अरे रमेश, तू एवढा मेहनतीने काम करतो, कामगारांसाठी एवढा लढतो, कुणाच्याही अंगावर भिडून जातो, नडतोस, काही लिहितोस, बिंदास लिहितो, तुझ्यासारखाच आंबेडकरी चळवळीत शिवराय फुले शाहूंचे विचार चालवणारा माणसाला जर जयंतीला पैसे भेटत नसेल तर मी उभा राहतो. आणि पहिल्या वेळेला त्या माणसाने त्या काळात आम्हाला पहिल्या जयंतीला माझ्या माहितीप्रमाणे 25,000 रुपये रोख दिली. त्यामुळे त्या माणसाने दिलेलं योगदान हे आज जरी आम्ही 24व्या वर्षात आलो असेल, उद्या 25व्या वर्षात गेलो असेल, तरी कधीही त्या माणसाचं योगदान हे विसरलं जाणार नाही. हे आज म्हणून मी पहिल्यांदा आपल्या चॅनलचं कौतुक केलं, कारण ह्या आठवणींना उजाळा देऊन पुढच्या अधिकाऱ्यांपर्यंत ते महत्त्व पोचवणं गरजेचं आहे, आणि ते काम आपल्या माध्यमातून आज झालं. मग माझ्यासोबत असलेले भद्रिके असतील, विनायक भद्रिके असतील, माझ्यासोबत निवृत्ती दहाणे असतील, माझ्यासोबत सुभाष असेल, माझ्यासोबत अजून जितेंद्र लगाडे असतील, भोगले असतील किंवा सर्वदे असतील. बबन सर्वदेचं फार मोठं योगदान आहे आमच्या संगती. त्यावेळेस ते आल्याच्यानंतर त्यावेळेस ते कवी मनाचा माणूस होता, आणि त्यामुळे आम्ही ते एक वेगळ्या आणि अँगलने काम केलं. पण ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवातीला मला अभयंकरांनी मदत केल्यानंतर ही भूमिका घेऊन मी चौक्यात गेलो, आणि जसं चौक्यात जात होतो ते प्रत्येक चौकीतला माणूस त्या जयंतीत सामील होत होता, आणि त्यातून एक मोठी टीम तयार झालेली. या ठिकाणी झाडू खात्याच्या 15 चौक्यात, ड्रेनेजच्या 5-10 चौक्यात, पाणी खात्याच्या चौक्यात, या ठिकाणी PCOच्या चौक्यात, म्हणजे अशा सर्व विविध खात्याच्या चौक्यात ह्या सर्व चौक्यांच्या कामगारांनी एकसंघपणा दाखवला. आणि सातत्याने मला वाटत नाही की मला पुढे थांबावं लागलं. सर्व याच्यात मी कामगारांवरती आखून दिलेला कार्यक्रम, ते कामगार कर्मचारी अत्यंत प्रामाणिक, मेहनतीने. आजही बघितलं तर विक्रम मोठेसारखा अगदी म्हणजे सुरुवातीपासून तो आत्तापर्यंत म्हणजे दिवस रात्र इथं वेळ देतो, सगळ्या गोष्टीत पुढे असतो. आणि त्यांना सोबती मिळालेली या टायमाची महत्त्वाची निकुम असतील, पाटील असतील, जे लगाडे असतील, अजून आमचे मित्र झोन कांबळे, म्हणजे सय्यद असेल, आपला समीर शेख असेल किंवा नवले असतील, म्हणजे अशी 10-15 जी मंडळांची आत्ता असलेली ही टीम आहे. आमचा ह्या सगळ्यांच्या
पण मेन हेतू याच्यातला कार्यक्रम आम्ही सगळे येण्याचा हा तर एक भाग झाला या जयंतीनिमित्त, पण मेन याचा हेतू आमचा त्यावेळेस असा होता की बाबा चतुर्श्रेणी कामगारांनी ज्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले आणि त्या उच्च शिक्षण दिलेल्या कामगारांच्या विद्यार्थ्यांचा नाही तर पालकांचा सत्कार करायचा. माननीय सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त जे मान्यवर या ठिकाणी येतील त्या प्रमुख मान्यवरांच्या हातून त्यांचा सत्कार करायचा आणि ही परंपरा मात्र ह्याही वर्षी आम्ही ती जपलेली आहे. तुम्हाला आवडीने सांगतो, आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा पहिले तर 2-3 वर्ष आमचे साधे कार्यक्रम झाले, पण आम्ही ज्यावेळेस या सगळ्या कार्यक्रमातून सुरुवात केली आणि मग आम्ही जेव्हा मोठा भव्य दिव्य कार्यक्रमाकडे वळलो त्यावेळेस आम्ही विद्यार्थीचा सत्कार करण्यासाठी आम्ही पालक शोधत होतो. म्हणजे कुठल्या पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले चतुर्श्रेणी कामगारातल्या, तर कोणच नाही. म्हणजे आम्ही सगळ्यांनीच एक टोटल चौक्यात छानल्या सगळ्यांची, कुणाची 10वी 8वी 7वी 9वी 10वी 8वी. आता सत्कार करायचा कोणाचा, पण आम्ही पण जिद्द घेऊन बसलेलो, जर हितला ना भेटला तर बाहेरच्या वार्डचा आणू. पण जो ठरलेला नियम हा शेवटला महापालिका ही पूर्ण मुंबईची आहे, एन वॉर्डमधनं तो आदर्श घडवायचा होता, कामगारांमध्ये कॉम्पिटिशन लावून द्यायची होती शिक्षणाबद्दल. हे मुद्दाम सांगतो आहे मी तुम्हाला. आणि मग आम्हाला अभयंकरनीच सांगितलं, अरे आपल्याकडे सोनावणी मॅडम म्हणून होत्या, त्या रिटायर झाल्या, त्यांची मुलं खूप शिकलेली आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या त्यांच्या घरी आणि आम्ही त्यांना भेटलो. आमच्या त्या एकदम जवळचे परिचयाचे आणि नामची नव्हते, पण आम्हाला माहिती नाही की त्यांच्या आई इथं असं कामाला होत्या सफाई कामगार म्हणून. आणि आम्ही त्यांचा सत्कार घेतला, हे मोठ्या मोठ्या पेपरनी पहिल्या पानाला दिला. कारण त्या सफाई कामगार महिलेनी, आमच्या भगिनीनी, आमच्या आईनी आपल्या एका मुलाला जेच केलेलं, एका मुलाला डॉक्टर केलेलं, एका मुलाला उच्च शिक्षित, म्हणजे 4ही मुलांना त्यांनी उच्च शिक्षित दिलेलं. आणि तुम्हाला सांगतो त्या सत्कारानंतर पेपरच्या बातम्या किंवा ज्या टी व्हीला आलेल्या बातम्या ह्या सगळ्यांचा एवढा कामगारांवरती प्रभाव झाला की पुढच्या टायमाला आमच्याकडे 100 लोकांची लिस्ट आमच्या हातात होती की कोण सांगत होतं आमचा मुलगा 12वी झाला, कोण सांगते 15वी झाला, कोण हे झाला. म्हणजे जी आम्ही कल्पना घेऊन सर्व कामगार कर्मचारी 3 वर्षानंतर तुम्हाला ती सुरुवात केली, म्हणजे सुरुवात केली त्या अगोदरपासून 3 वर्ष. आता त्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? आता विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. यावर्षी तर आम्ही ती लिस्ट काढताना आता आम्हाला जपायला लागतं आहे, कारण एवढ्या 100-200 लोकांचे सत्कार आम्ही करू शकत नाहीत. मग त्यातल्या त्यात आम्ही चांगले जास्तीत जास्त मार्क कसे आलेले आहेत आणि आम्हाला स्पर्धा वाढवायच्या आहेत. शॉर्टिंग करून आम्ही ते चाललं आहे. यावर्षी आम्ही आता नावं मागवलेली आहेत आणि आम्हाला अजून आता त्याच्यात कलागुणांना वाव द्यायचा आहे. 1लीपासून 5वीच्या चित्रकला स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, 5वीपासून 10वी आणि 25 वर्ष सुरू झालं. आज आपण या 1 तारखेला आणि योगायोग असा आहे की आमच्या जे एन विभागाची जयंती आहे, संयुक्त जयंती आहे, ही सगळ्या कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने होते. ह्याच्यात बाहेरची कुणाचीही निधी वापरली जात नाही. हे कर्मचारी, कामगार आणि अधिकारी याच्या व्यतिरिक्त कुणाचेही ह्याच्यात निधी नसते. तेच काढतात, तेच सगळं बघतात, लागल ती वस्तू मागायची ते येतं आणि त्यातून हा सुंदरसा कार्यक्रम होतो. आणि त्यामुळे यावर्षी चित्रकला स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, म्हणजे महिलांनाही कुटुंबाच्या इन्व्हॉल्व करायचं आहे, मुलांना इन्व्हॉल्व करायचा, अशा पद्धतीचं या टायमाचं आमचं धोरण आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमचा जयंती करण्याचा हेतू एवढाच होता की यातून आमच्या सफाई कामगार असतील, कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, यांच्या कुटुंबाला, यांच्या कलागुणांना वाव देणं आणि त्याच्यात आमचं पूर्ण टीम म्हणजे सर्वच जण आम्ही यशस्वी समजतो. आणि ह्या जयंतीनिमित्त आम्ही करत असताना उद्या 1 तारखेला महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे आणि त्याच्याही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. हे होते कामगार नेते रमेश जाधव. महापुरुषांच्या जयंती सुरू केली तेव्हापासून या जयंतीच्या बरोबर आहेत. चतुर्श्रेणीतील कामगारांच्या मुलांचे प्रश्न त्यांनी सांगितलेले आहे. त्यांचा सत्कार करावा. सुरुवातीला विद्यार्थी मिळत नव्हते, आता विद्यार्थ्यांची संख्या झाली. ह्या जयंतीतून एक फलित मानता येईल. कॅमेरामॅन जावेद शेख, ज्ञानदेव सुतार, लोकनिर्भीड, मुंबई.